नमस्कार मित्रांनो, बंधू भगिनींनो, मी डॉक्टर सुनील तायडे आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि नवीन वर्षात आपणा सर्वांना निरोगी व सुख शांतीपूर्ण आयुष्य लाभो ही मंगल कामना व्यक्त करतो। मी आज एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या समोर आलोय। मित्रांनो, आपल्या आजूबाजूला समाजामध्ये तरुणांच्या वाढलेल्या आत्महत्या हा सध्या राष्ट्रीय चिंतेचा विषय बनला आहे। अलीकडेच आपल्या देशाच्या राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाने एक अहवाल प्रसिद्ध केला। तो अतिशय धक्कादायक आहे। त्यात आपल्या देशातील नागरिकांच्या आत्महत्यांचे वाढलेले प्रमाण यावर तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली आहे। कारण या आत्महत्या करणाऱ्या नागरिकांमध्ये 55% जास्त प्रमाण हे 20 ते 40 या वयोगटातील तरुण तरुणींचे आहे। 2022 या वर्षात आपल्या देशामध्ये एकूण 1,70,000 आत्महत्या नोंदल्या गेल्या। हे प्रमाण 2021 पेक्षा 4.2% अधिक आहे। तसेच यामध्ये 12,000 विद्यार्थ्यांनी परीक्षेत आलेल्या अपयशामुळे आत्महत्या केलेल्या आहेत आणि जवळपास 10% म्हणजे 17,000 आत्महत्या या बेरोजगार युवकांनी केलेल्या आहेत। 1,70,000 या नोंद झालेल्या रेकॉर्डेड आत्महत्या आहेत। म्हणजे एका वर्षात अप्रॉक्सिमेटली 2 लाखाच्या जवळपास आत्महत्या देशात झाल्या। हा आकडा अतिशय मोठा आणि चिंताजनक आहे। यातही खेदाने सांगावे लागते की आपल्या प्रगत महाराष्ट्राचा क्रमांक या आत्महत्यांच्या बाबतीत देशात पहिला आहे। त्याखालोखाल तामिळनाडू, मध्य प्रदेश व कर्नाटक यांचा क्रमांक लागतो। महाराष्ट्रात 2022 मध्ये जवळपास 22,740 नागरिकांनी आत्महत्या केली। विशेष म्हणजे यामध्ये पुरुषांची आत्महत्या करण्याचे प्रमाण स्त्रियांपेक्षा 4 पट आहे। मित्रांनो, मी औरंगाबाद नामांतरित छत्रपती संभाजीनगर शहरात राहतो। आमच्या शहरात सुद्धा गतवर्षी अवघ्या 400च्या घरात असलेला आत्महत्यांचा आकडा यंदा मात्र दुपटीने वाढत 917च्या घरात पोहोचला आहे। दुपटीने वाढलेला हा आकडा निश्चितच चिंता वाढवणारा आणि समाजाला आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे। मित्रांनो, या आत्महत्यांमध्ये आणखीन एक आत्महत्येचा प्रकार बघायला मिळतो। तो म्हणजे प्रेम प्रकरणातून तरुण तरुणींच्या झालेल्या आत्महत्या। 25च्या आतील पण जास्त प्रमाणात 18 ते 20-22 या वयोगटातील तरुण तरुणी प्रेम प्रकरणात आलेल्या अपयशामुळे दुःखावेगात आत्महत्या करताना दिसतात। खरं तर यातील 90% प्रकरणात प्रेम हे प्रेम नसतंच, फक्त शारीरिक आकर्षणालाच प्रेम समजण्याची चूक केली जाते। कारण खऱ्या प्रेमात ज्याच्यावर प्रेम असतं ती व्यक्ती आनंदी कशी राहील फक्त याचाच विचार केला जातो आणि त्या व्यक्तीच्या आनंदासाठी त्याग असतो, समर्पण असतं आणि त्यासाठी जगावं लागतं, जगू द्यावं लागतं। प्रेम प्रकरणातून आत्महत्या करणारे मात्र स्वार्थी असतात। ते फक्त स्वतःच्याच आनंदाचा विचार करतात। म्हणून तर प्रेम प्रकरणात अपयशी झाल्यावर ते आत्महत्या करतात। बिचाऱ्यांना प्रेमाचा अर्थ माहीत नसतो। प्रेमाची परिभाषा कळत नसताना, कळण्याचे वय नसताना केवळ दिसण्याची सुंदरता व शारीरिक आकर्षणाच्या आनंदाला प्रेम समजण्याची गफलत केल्याने त्यांच्या वाट्याला दुःख येतं। असो तर मित्रांनो, कोणतीही आत्महत्या हा भावनांच्या उद्रेकाचा जीवघेणा क्षणिक कल्लोळ असतो। त्या क्षणी मन पूर्णपणे कोलमडून गेलेलं असतं। त्या तेवढ्या काळापुरता त्या व्यक्तीला जर कोणी मानसिक आधार दिला तर ती दुर्दैवी घटना टळू शकते। पण तसे न झाल्यास एका जीवाचा अंत होतो। कारण त्यावेळेला काही क्षणापुरतं अविचारी मन पूर्णपणे पराभूत झालेलं असतं। मित्रांनो, आत्महत्या म्हणजे पलायनवाद, शरणागती, परिस्थितीसमोर गलित गात्र झालेली म्हणजे हरलेली, पराभूत झालेली व्यक्तीच आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलते। या आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींमध्ये समोर आलेल्या बिकट परिस्थितीचा, संकटाचा सामना करण्याची, संघर्ष करण्याची कुवत नसते आणि म्हणून ते आपले जीवन संपवतात। प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर अशी इंग्रजीत एक म्हण आहे। पण आत्महत्यांच्या बाबतीत मात्र प्रिव्हेन्शन इज दी ओनली क्युअर असंच म्हणावं लागेल। कारण होऊच नये म्हणून काळजी घेणे हा आत्महत्या टाळण्यावरचा एकमेव इलाज आहे। कारण आत्महत्या केल्यावर काय बरे करणार आणि कोणाला बरे करणार? कारण आत्महत्या केलेली व्यक्ती ही जिवंत नसते। म्हणजे प्रिव्हेन्शन घेणे म्हणजेच आत्महत्या होऊ नये म्हणून काळजी घेणे हाच आत्महत्यांवरचा एकमेव उपाय होय। अपयशामुळे किंवा दुःखद घटनेमुळे खचलेल्या मनाला प्रेमाच्या, आपुलकीच्या, सांत्वनाच्या 2 शब्दांची गरज असते, जे बोलण्यासाठी कोणालाच पैसे खर्च करावे लागत नाही। पण ते प्रेमाचे, आपुलकीचे, सांत्वनाचे 2 शब्द खचलेल्या मनाला उभारी देण्याचे अनमोल व दिशादर्शक काम करतात। मित्रांनो, प्रत्येक समस्येवर तोडगा असतो। प्रत्येक समस्या निवारण करण्याचा मार्ग सुद्धा असतो। फक्त गरज असते ती संकट आल्यावर शांतीपूर्ण संयम राखण्याची। हे ज्याला जमलं तो कोणत्याही संकटावर मात करू शकतो, कितीही मोठं संकट असलं तरी।
कारण काळ हा प्रत्येक समस्येवरचा इलाज आहे, तोडगा आहे. फक्त गरज असते ती शांतीपूर्ण संयम राखून प्रयत्न करण्याची. निसर्गतः आपल्याला हा जन्म जगण्यासाठी मिळाला आहे. निसर्ग नियमानुसार आपण जगलं पाहिजे. कर्मधर्मानुसार एक दिवस मृत्यू येणारच आहे. पण निसर्ग नियमाच्या विरुद्ध अकाली मृत्यू ओढून घेतला म्हणजे आत्महत्येसारखं पाऊल उचललं तर निसर्ग नियमाचा भंग होऊन सद्गती प्राप्त न होता दुर्गती प्राप्त होऊन जन्मोजन्मीची हानी होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे कोणतीही आणि कितीही मोठे कारण असो, जगात असे कोणतेच कारण नाही की ज्याकरता मरावे, आत्महत्या करावी. कारण मरण तर एक दिवस येणारच आहे. मला सांगा मित्रांनो, खरंच आत्महत्या केल्याने असलेले प्रश्न किंवा समस्या सुटतात का, मार्गी लागतात का? तर याचे उत्तर निर्विवादपणे नाही असेच द्यावे लागते. उलट आत्महत्या केल्याने असलेल्या प्रश्नांची, समस्यांची गुंतागुंत आणखीनच वाढते. तसेच असलेले प्रश्न, असलेल्या समस्या आणखीनच गंभीर स्वरूप धारण करतात. फक्त आत्महत्या केलेली व्यक्ती मात्र तेवढी जिवंत नसते. कारणांचा विचार केल्यास अपयश, वाढलेले आर्थिक ताणतणाव, कौटुंबिक ताणतणाव, असह्य एकटेपणा, दीर्घकाळ जडलेले असाध्य आजार, तीव्र व्यसनाधीनता, तीव्र दुःख, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाचा तणाव, ही जरी वरवर ढवळमानाने आत्महत्या करण्याची तात्कालिक अनेक कारणे दिसत असली तरी सुद्धा या सर्वांच्या मुळाशी एकमेव कारण असते आणि ते म्हणजे कमजोर व दुर्बल झालेले मन. तेव्हा आत्महत्या टाळायच्या असतील तर मनाला सबल, मजबूत व सशक्त बनवावे लागेल की जे मन बिकट परिस्थितीसमोर, संकटासमोर हरणार नाही, शरणागती पत्करणार नाही. तर मग मित्रांनो, मनाची मजबूती, मनाचे सुदृढ आरोग्य कसे प्राप्त करता येईल? तर मनाची मजबूती व मनाचे सुदृढ आरोग्य हे फक्त आणि फक्त चांगल्या संस्कारातून प्राप्त होते. सर्व संत सांगून गेलेत की मन चंगा तो कटोती में गंगा. मन चंग पाहिजे, नुसतं शरीर चंग असून काहीच उपयोगाचं नाही. भगवान बुद्धांनी तर संपूर्ण धम्माची गुंफण ही मनाभूती केलेली आहे. मनाला स्वच्छ, मजबूत व निरोगी ठेवण्याचा मार्ग सांगितला आहे आणि तो मार्ग म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग व विपश्यना ध्यान साधना मार्ग. मित्रांनो, आपणा सर्वांनाच माहिती आहे की शरीराचा आनंद पैशाने विकत घेता येतो, तसेच शरीराची मजबूती व शारीरिक आरोग्य सुद्धा पैशाने विकत घेता येते. पण मनाचे समाधान, मनाचा आनंद मात्र पैशाने विकत घेता येत नाही. त्याचप्रमाणे मनाची मजबूती व मनाचे सुदृढ आरोग्य सुद्धा पैशाने विकत घेता येत नाही. त्यासाठी आपले आचार विचारच चांगले ठेवावे लागतात. तसेच निर्व्यसनी, सुसंस्कारित व शीलवान जीवनच जगावे लागते. प्राचीन काळी शीलवान या शब्दाचा अर्थ आजच्यासारखा संकुचित नव्हता. शीलवान म्हणजे तोच जो खोटे बोलणार नाही. शीलवान म्हणजे तोच जो व्यभिचार म्हणजे लैंगिक दुराचार करणार नाही. शीलवान म्हणजे तोच जो हिंसा करणार नाही. शीलवान म्हणजे तोच जो चोरी करणार नाही. आणि शीलवान म्हणजे तोच जो कुठलीही नशा म्हणजे कुठल्याही प्रकारचे व्यसन करणार नाही. अशा प्रकारे शीलवान जीवन जगून आचार विचारात शुद्धता, निर्मळता आणली तरच जीवनात सुख, शांती व आनंद निर्माण होऊन आत्महत्या निर्मूलन शक्य होईल. मित्रांनो, आपल्या आजूबाजूला समाजामध्ये वाढलेलं आत्महत्यांचं प्रमाण आपण अनुभवत आहोत. तेव्हा निगेटिव्ह थिंकिंग म्हणजे नकारात्मक विचारसरणीच्या अपयशाने खचलेल्या तरुणांना या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करावा. तसेच आपणास आणखीन काही माहिती हवी असल्यास किंवा काही प्रश्न असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य विचारावे. आजचा विषय हा गंभीर तसेच विस्तारित विषय आहे, पण तरीसुद्धा थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. अपेक्षा करतो की मला जे सांगायचे आहे ते आपणा सर्वांच्या लक्षात आलं असेल. धन्यवाद मित्रांनो.